हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपण मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे, काय आहे त्या वर्डची, त्याची आपण मराठीमध्ये मिनिंग बघूया, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अग्रेशन. सो अग्रेशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे तर ऑप्शन बी. अग्रेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, AGGRESSION. तर अग्रेशन म्हणजे काय होते, आक्रमण. ओके, आक्रमकता म्हणजे खूप जास्त अग्रेशन दाखवणे कोणावर पण. समजा खूप राग आलेला आहे आपल्याला, तर पटकन राग आलेला आहे त्याला कंट्रोल न करता पटकन त्याला जाऊन असं मारण्याचा प्रयत्न करणे, त्याला काय म्हटलं जातं, अग्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे खूप आपल्या मनामध्ये खूप राग भरलेला आहे, तर आपण त्याला कंट्रोल न करता कोणावर पण धावून जाणे, त्याला म्हटलं जातं अग्रेशन. ओके, सो अग्रेशन म्हणजे काय होतं मराठीमध्ये, आक्रमण. आक्रमकता, आगळीक, कुरापत, हल्ला आणि चढाई. ओके, सो अग्रेशनचं स्पेलिंग आहे AGGRESSION आणि त्याचं मराठीमध्ये मिनिंग होतं आक्रमण, आक्रमकता, आगळीक, कुरापत, हल्ला आणि चढाई. आणि सिनोनिम्स बघूया आता, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत. ओके, सो सिनोनिम्स आहेत ओके, सो याचे सिनोनिम्स आहेत अग्रेशनचे, हॉस्टाईल, असर्टिव्ह, बेलिजरंट, बेलिजरंट, फोर्सफुल. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत अग्रेशनचे, हॉस्टाईल, असरेटिव्ह, बेलिजरंट आणि फोर्सफुल. सो तुम्हाला थोडंसं ब्लर वगैरे दिसेल तर जेव्हा मी लिहत आहे तेव्हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण की कॅमेराचं थोडंसं सेटिंग चेंज झालेलं आहे. सो थोडंसं माफ करा मला. ओके, अँटोनिम्स बघूया आता. अँटोनिम्स आहेत ओके, सो अँटोनिम्स काय आहेत, पॅसिव्ह, पीसफुल, जेंटल. जेव्हा मी प्रोनाऊन्स करत आहे आणि लिहत आहे तेव्हाच तुम्ही लिहू शकता, कारण जर तुम्हाला दिसत नसेल तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या मी जे बोलत आहे ते. ओके, सो अँटोनिम्स काय आहेत, पॅसिव्ह, पीसफुल, जेंटल, काम आणि फ्रेंडली. ओके, परत एकदा तुमच्यासाठी मी सांगून देते काय होतं, म्हणजे तुम्ही लिहून घ्याल. सो अग्रेशनची स्पेलिंग आहे करेक्ट, AGGRESSION. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं आक्रमण, आक्रमकता, आगळीक, कुरापत, हल्ला आणि चढाई. आणि सिनोनिम्स आहेत हॉस्टाईल, असरेटिव्ह, बेलिजरंट आणि फोर्सफुल. आणि अँटोनिम्स आहेत पॅसिव्ह, पीसफुल, जेंटल, काम आणि फ्रेंडली. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे कन्सायन्स.
सो कन्सायन्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, CONSCIENCE. ओके, कन्सायन्सचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये, तर कर्तव्याची जाण. ओके, कर्तव्याची जाणीव, मनाला लागलेली टोचणी. आणखी काय होतं, अपराधी भावना. ओके, सो नेक्स्ट वर्ड आहे आपला कन्सायन्स, आणि कन्सायन्सची करेक्ट स्पेलिंग आहे CONSCIENCE. आणि कन्सायन्सचं मराठीमध्ये मिनिंग होतं कर्तव्याची जाणीव, मनाला लागलेली टोचणी आणि अपराधी भावना. सिनोनिम्स बघूया आपण. याचे सिनोनिम्स आहेत शेम, कंपल्शन, गिल्ट. ओके, सो हे आहेत. आणखी एक आहे रिग्रेट. ओके, सो कन्सायन्सचे सिनोनिम्स आहेत शेम, कंपल्शन, गिल्ट आणि रिग्रेट. आणि अँटोनिम्स बघूया आपण. अँटोनिम्स आहेत इनसेन्सिटिव्हिटी, अपॅथी आणि इंडिफरन्स. ओके, सो कन्सायन्सची स्पेलिंग आहे CONSCIENCE. त्याचे सिनोनिम्स आहेत शेम, कंपल्शन, गिल्ट आणि रिग्रेट. आणि अँटोनिम्स आहेत इनसेन्सिटिव्हिटी, अपॅथी आणि इंडिफरन्स. आणि मिनिंग होतं त्याचं कर्तव्याची जाणीव, मनाला लागलेली टोचणी आणि अपराधी भावना. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एम्बार्क. सो एम्बार्कची करेक्ट स्पेलिंग आहे EMBARK. ओके, ऑप्शन ए एम्बार्क ही करेक्ट स्पेलिंग आहे एम्बार्कची. मराठीमध्ये याचं मिनिंग होतं सुरुवात करणे किंवा आरंभ करणे. म्हणजेच काय होतं, सुरुवात करणे, आरंभ करणे म्हणजे स्टार्ट करणे. चढणे किंवा प्रवास सुरू करणे. तर एम्बार्कची करेक्ट स्पेलिंग आहे EMBARK. आणि एम्बार्क म्हणजे होतं सुरुवात करणे, आरंभ करणे, चढणे, प्रवास सुरू करणे. सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स आहेत स्टार्ट, बिगिन, लॉन्च आणि कमेन्स. आणि अँटोनिम्स आहेत डिसएम्बार्क, लँड, स्टॉप, एंड और सीज. ओके, सो एकदा तुम्हाला सांगून देते, म्हणजे तुम्ही जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सो एम्बार्कची करेक्ट स्पेलिंग आहे EMBARK. आणि त्याचं मिनिंग होतं मराठीमध्ये सुरुवात करणे, आरंभ करणे, चढणे किंवा प्रवास सुरू करणे. सिनोनिम्स आहेत स्टार्ट, बिगिन, लॉन्च आणि कमेन्स. आणि अँटोनिम्स आहेत डिसएम्बार्क, लँड, स्टॉप, एंड और सीज. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एक्झिस्टन्स. सो एक्झिस्टन्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए EXISTENCE. एक्झिस्टन्स. आणि एक्झिस्टन्स म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होते, अस्तित्वात असणे. ओके, मराठीमध्ये काय होते मग याचा मिनिंग एक्झिस्टन्सचा, अस्तित्व, जीवन, स्थिती. सिनोनिम्स बघूया. सो सिनोनिम्स आहेत अलाइव, एक्झिस्टिंग, एक्सटेंट, लाईफ, रियालिटी आणि फॅक्ट. आणि अँटोनिम्स आहेत नॉन एक्झिस्टन्स आणि एक्सटिंक्ट. ओके, परत एकदा बघूया आपण. सो एक्झिस्टन्सची करेक्ट स्पेलिंग आहे EXISTENCE. आणि एक्झिस्टन्सचं मराठीमध्ये मिनिंग होतं अस्तित्व, जीवन आणि स्थिती. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत अलाइव, एक्झिस्टिंग, एक्सटेंट, लाईफ, रियालिटी आणि फॅक्ट.
आणि अँटोनिम्स आहेत नॉन एक्झिस्टन्स आणि एक्सटिंक्ट. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे फॅसिनेट. सो फॅसिनेटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, FASCINATE. फॅसिनेटची करेक्ट स्पेलिंग आहे FASCINATE. फॅसिनेट म्हणजे काय होते तर मोहित करणे, ओके, किंवा मोहिनी घालणे, त्याला भुरळ पाडणे सुद्धा म्हटलं जातं. सो काय होतं फॅसिनेट म्हणजे मराठीमध्ये मोहित करणे, मोहिनी घालणे आणि भुरळ घालणे. सिनोनिम्स आहेत फॅसिनेटचे मेस्मराइज, अट्रॅक्ट, अल्युअर, ल्युअर आणि चार्म. आणि अँटोनिम्स आहेत बोर आणि रिपेल. ओके, सो नेक्स्ट वर्ड आहे आपला तो आहे फॅसिनेट. फॅसिनेटची करेक्ट स्पेलिंग आहे FACINATE आणि फॅसिनेटचं मराठीमध्ये मीनिंग होतं मोहित करणे, मोहिनी घालणे आणि भुरळ घालणे. सिनोनिम्स आहेत मेस्मराइज, अट्रॅक्ट, अल्युअर, ल्युअर आणि चार्म. आणि अँटोनिम्स आहेत बोर आणि रिपेल. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे हायजीन. सो हायजीनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, HYGIENE. हायजीनचं मिनिंग होतं स्वच्छता. ओके, हायजीन म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, हायजीन म्हणजे काय होतं स्वच्छता. मराठीमध्ये हायजीन म्हणजे हायजीनचा काय अर्थ होतो स्वच्छता, आरोग्य, आरोग्यशास्त्र. ओके, सो हायजीन म्हणजे होतं स्वच्छता, आरोग्य आणि आरोग्यशास्त्र. सिनोनिम्स काय आहेत हायजीनचे? क्लीनलीनेस, प्युरिटी, स्टेरिलिटी, सॅनिटेशन आणि डिसइन्फेक्शन. ओके, आणि अँटोनिम्स आहेत अनक्लीनलीनेस. सो हायजीनची करेक्ट स्पेलिंग आहे HYGIENE. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं स्वच्छता, आरोग्य आणि आरोग्यशास्त्र. सिनोनिम्स आहेत क्लीनलीनेस, प्युरिटी, स्टेरिलिटी, सॅनिटेशन आणि डिसइन्फेक्शन. आणि अँटोनिम्स आहेत अनक्लीनलीनेस. नेक्स्ट आहे वर्ड इमिडिएट. ओके, सो इमिडिएटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, IMMEDIATE. इमिडिएटचं मिनिंग काय होतं तर तात्काळ, त्वरित, ओके, लगेच. सो मराठीमध्ये इमिडिएटचं मिनिंग होतं तात्काळ, त्वरित, लगेच आणि विनाविलंब. केलेला. सिनोनिम्स बघूया तर सो इमिडिएटचे सिनोनिम्स आहेत इन्स्टंट, रॅपिड, क्विक, सडन आणि हरीड. आणि अँटोनिम्स आहेत डिलेड आणि ग्रॅज्युअल. सो इमिडिएटची करेक्ट स्पेलिंग आहे IMMEDIATE आणि याचं मिनिंग होतं तात्काळ, त्वरित, लगेच आणि विनाविलंब केलेला. सिनोनिम्स आहेत इन्स्टंट, रॅपिड, क्विक, सडन आणि हरीड. आणि अँटोनिम्स आहेत डिलेड आणि ग्रॅज्युअल. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे लायसन. LIAISON. ही करेक्ट स्पेलिंग आहे लायसनची. ओके, LIAISON, लायसन. ही थोडीशी नवीन स्पेलिंग आहे, सो याचं परत एकदा तुम्ही बघून घ्या की काय आहे त्याचं करेक्ट स्पेलिंग काय आहे. सो LIAISON ही करेक्ट स्पेलिंग आहे लायसनची. आणि लायसन म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर संबंध, संपर्क, व्यभिचार, अनैतिक संबंध.
किंवा दोन सैन्यातील स्नेह संबंध. ओके, सो लायसनचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये, तर संबंध, संपर्क, व्यभिचार, अनैतिक संबंध, दोन सैन्यातील स्नेह संबंध, हे लायसनचं मराठीमध्ये मिनिंग आहे. सिनोनिम्स काय आहेत, तर सिनोनिम्स आहेत कॉपरेशन, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, पार्टनरशिप, हुकअप, अफेअर आणि रिलेशनशिप. आणि अँटोनिम्स आहेत व्हेरियन्स, डिव्हिजन, ब्रेकअप आणि सेपरेशन. सो लायसनचं करेक्ट स्पेलिंग आहे LIAISON आणि त्याचं मराठीमध्ये मिनिंग होतं संबंध, संपर्क, व्यभिचार, अनैतिक संबंध, दोन सैन्यातील स्नेह संबंध. सिनोनिम्स आहेत कॉपरेशन, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, पार्टनरशिप, हुकअप, अफेअर, रिलेशनशिप. आणि अँटोनिम्स आहेत व्हेरियन्स, डिव्हिजन, ब्रेकअप आणि सेपरेशन. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे मिलेनियम. सो मिलेनियमची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, MILLENNIUM. काय आहे, MILLENNIUM. आणि मिलेनियम म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर 1000 वर्षाचा जो काळ असतो त्याला म्हटलं जातं मिलेनियम. जसं की तुम्ही ऐकलं असेल मिलेनियम आहे, नंतर येतं जेनझीज. ओके, तसं तर जेनझीज नाही आहेत, मिलेनियम, जेनझीज, मग अल्फा, जेन अल्फा, जेन बीटा असे जे असतात, सो त्याला काय म्हटलं जातं मिलेनियम. आणि हे जे काळ असतात हे काय असतात, 1000 वर्षांचे हे काळ असतात. सो मिलेनियम म्हणजे काय होतं, 1000 वर्षाचा जो काळ असतो त्याला म्हटलं जातं मिलेनियम. काय आहे मग, 1000 वर्षाचा काळ किंवा उज्ज्वल भविष्यकाळ त्याला म्हटलं जातं मिलेनियम. सिनोनिम्स काय आहेत, रिनेसन्स, मेरिडियन आणि हेडे. आणि अँटोनिम्स आहेत डार्क एज. ओके, सो मिलेनियमचं करेक्ट स्पेलिंग आहे MILLENNIUM. त्याचं मराठीमध्ये मिनिंग होतं 1000 वर्षाचा काळ किंवा उज्ज्वल भविष्यकाळ. सिनोनिम्स आहेत रिनेसन्स, मेरिडियन आणि हेडे. आणि अँटोनिम आहेत डार्क एज. लास्ट वर्ड जो आहे तो आहे नोटिसेबल. नोटिसेबलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, NOTICEABL. आणि नोटिसेबल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर सहज जो लक्षात येतं, सहज जे लक्षात येतं त्याला काय म्हटलं जातं, नोटिसेबल. जे सहज आपल्याला नोटीस होत आहे काही पण, त्याला काय म्हटलं जातं, सहज लक्षात येणारा म्हणजेच नोटिसेबल. ओके, सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, सहज लक्षात येण्याजोगा. सिनोनिम्स आहेत प्रॉमिनंट, रिमार्केबल, ऑब्झर्वेबल आणि आय कॅचिंग. आणि अँटोनिम्स आहेत सबटल, अननोटिसेबल, हिडन, कन्सील्ड आणि ऑब्स्क्युअर. ओके, सो नोटिसेबल म्हणजे काय होतं, सहज लक्षात येण्याजोगा. सिनोनिम्स आहेत प्रॉमिनंट, रिमार्केबल, ऑब्झर्वेबल आणि आय कॅचिंग. आणि अँटोनिम्स आहेत सबटल, अननोटिसेबल, हिडन, कन्सील्ड आणि ऑब्स्क्युअर. ओके, हे परत एकदा तुम्ही वर्ड सगळे वाचून घ्या एकदा. त्याचे काय मी जे तुम्हाला प्रोनाऊन्स केलं, जर तुम्हाला बरोबर दिसलं नसेल आधीचे जे वर्ड्स आहेत ते,
काही ब्लर झाले होते. सो मी तुम्हाला सांगितलेले आहे ते बघून एकदा लिहून घ्या. जर नाही दिसत असेल तर परत परत व्हिडिओ बघा. मी सगळे जे वर्ड्स आहेत ते प्रोनाऊन्स केलेले आहेत, सांगितलेले आहे तुम्हाला, ते ऐकून ऐकून लिहा. मराठीचे मिनिंग्स लिहा, सिनोनिम्स लिहा, अँटोनिम्स लिहा आणि स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. ओके, स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार केले, तुम्हाला कळेल कसा तो वर्ड सेंटेन्समध्ये यूज केले गेलेला आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत आहे. काही कोणती पण एक्झाम देत असो, बँकिंग देत असो, महाराष्ट्र लेवलची देत आहे किंवा सेंट्रल लेवलची देत आहे, कोणती पण एक्झाम देत आहे त्यांना तुम्ही शेअर करा. म्हणजे ज्यांचं थोडंसं वोकॅब्युलरी जी आहे ते कच्ची आहे तर ते चांगलं होऊन जाईल, त्यांना मराठीमध्ये मिनिंग भेटून जाईल. कारण की कोणाकोणाला असतं ज्यांना मराठीमध्ये वाचल्याशिवाय त्यांना लक्षात येत नाही. ओके, मराठीचे मिनिंग्स पण मी सांगते. सो तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ओके, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.